हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. शंका समाधान. साधक श्री सुनील पारखी यांनी विचारलेले प्रश्न. लाओ त्सेच्या तत्वानुसार जीवनात संघर्ष टाळा, परंतु जगात खोटे बोलणारे, फसविणारे भेटतात. अशांशी असहकार करताना संघर्ष होतो. त्यांची उपेक्षा करावी तर अन्याय सहन करावा लागतो. कुकर्माला आणि गुन्ह्याला खत पाणी घातले जाते. अशांना आवर घालावा का? सज्जन आणि दुर्जन यात समत्व कसे पाहायचे? ठकाशी महाठक असावे का? सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला त्रास होतो हे आपले संचित आहे का? कृपया या संभ्रमावर निरूपण करावे. योगदास. सज्जनाला जीवन जगताना संभ्रम निर्माण होतो, कारण त्यावेळी सज्जनाने सज्जनपणा सोडलेला असतो. तो भरकटल्यामुळे त्याला संभ्रम निर्माण होतो आणि त्याचा त्याला त्रास होतो. सत्याच्या मार्गावर चालणारा तेथून ढळतो आणि त्यामुळे त्याला विरोध होतो. सज्जनपणा सोडल्यामुळे, सत्याचरणापासून ढळल्यामुळे अशाकडून कदाचित त्याच्याही नकळत असभ्य वर्तणूक होते. हाच मोठा बिकट प्रश्न आहे. हे थोडे विचित्र वाटले तरी समजून घ्यायला कठीण नाही. गुरुजी वर्गात येतात आणि काळ्या फळ्याच्या मध्यभागी पांढऱ्या खडूने एक छोटासा ठिपका काढतात आणि विचारतात की, मुलांनो, आपल्याला येथे काय दिसत आहे? बहुतांशी मुले सांगतात की तेथे आम्हाला एक पांढरा ठिपका दिसत आहे. असे न सांगणारे उरलेले शांत गप्प बसतात, पण कोणीही असे सांगत नाही की तेथे आम्हाला काळा फळा दिसत आहे आणि त्याच्या मध्यभागी एक पांढरा ठिपका दिसत आहे. यातील फरक समजून घ्या. त्या छोट्या पांढऱ्या ठिपक्याच्या मानाने काळ्या फळ्याचे क्षेत्रफळ खूपच आहे, तरीही त्याची दखल कोणीही घ्यायला तयार नाही. भला मोठा पांढरा चंद्र दिसला तरी त्यावरील डागाचा उल्लेख केला जातो. मानवाची ही जित्याची खोड आहे. दुसऱ्याचे करता येईल तितके सूक्ष्म निरीक्षण करायचे आणि नेमके त्यातील न्यून तेवढेच अधोरेखित करायचे. हाच तो असभ्यपणा आहे. आपल्याला बुजुर्गांनी शिकवले आहे की दुसऱ्याच्या व्यवहारात लक्ष घालू नये, त्याची कागदपत्रे वाचू नयेत. आपण तर येथे अख्खा माणूस वाचून काढतो, त्यासाठी त्याचे सूक्ष्म निरीक्षण करतो. लाओ त्सेच्या तत्वानुसार जीवनात संघर्ष टाळा, परंतु जगात खोटे बोलणारे, फसविणारे भेटतात. तुम्हाला कसे समजले की अमुक खोटे बोलणारा आहे, फसवणारा आहे? कारण तुम्ही त्याच्यात लक्ष घातले, त्याला चांगला निरखला, पारखला, त्याची तुमच्या कसोटीनुसार छाननी केली आणि स्वतः न्यायाधीश असल्यासारखे थाटात न्याय केला की तो अमुक आहे आणि तमुक आहे. हा असभ्यपणा आहे. तुमच्या या अशा वर्तणुकीमुळे तुम्ही संघर्ष ओढवून घेत असता. वास्तवात तो जो कोणी खोटे बोलणारा, फसविणारा आहे त्याचा तुमच्याशी काहीही संबंध नसतो. त्याला तुम्ही पोसत नसता. आता समजा की तो तुमच्याशी खोटे बोलला, त्याने तुम्हाला फसविले, तुम्ही फसलात, तर हा फक्त तुमचा आणि तुमचाच दोष आहे. तुम्ही चुकीचा व्यवहार केला आहे, त्याला कशाला नावे ठेवता? ते तुमचे संचित आहे. यातून धडा घ्या आणि तुमच्यात सुधारणा करा. अशांशी असहकार करताना संघर्ष होतो. असहकार किंवा सहकार या दोनही वेळी संघर्ष होतो. असहकार केला तर टक्कर होऊन सरळ सरळ झगडा, वाद, भांडणे असा संघर्ष निश्चितच होईल. तसेच सहकार केला तर दोघेही एकमेकांजवळ इतके याल की असहकारापेक्षाही मैत्रीची घसट जास्त होईल, घर्षण होईल आणि भविष्यात असहकारापेक्षाही सहकार्यामुळेच जास्त जबर संघर्ष होईल. कारण ती मैत्री शत्रुत्व ओढून आणील. संघर्ष आणि शिवाय मित्र गमावल्याचा, विश्वासघात केल्याचा असा दुप्पट त्रास होईल. त्याचे दुःख होईल.
यास्तव तुम्हाला सहकार आणि असहकार या दोहोच्याही अतीत संबंध ठेवले पाहिजेत. साक्षी राहायला शिकले पाहिजे. त्याच्या खोटे बोलण्याचा किंवा फसविण्याचा तुमच्याशी संबंध आला तर मोठ्या कौशल्याने तेथून दूर राहून त्यात अप्रत्यक्षही सामील न होता तुम्हाला ते हसण्यावारी निभावून नेता आले पाहिजे. मुत्सद्दीपणाने कौशल्याने तुम्हाला सांगता आले पाहिजे की मी यात सामील होऊ शकत नाही. संबंध न आल्यास त्यात तुम्हाला लक्ष घालायचे काहीही कारण नाही. त्यांची उपेक्षा करावी तर अन्याय सहन करावा लागतो. कुकर्माला आणि गुन्ह्याला खतपाणी घातले जाते. याचा अर्थ तुम्ही त्यांची उपेक्षा न करता उपेक्षेचा आभास करत आहात. उपेक्षा केली तर मला काय त्याचे अशा विचाराने अन्यायाची, कुकर्माला आणि गुन्ह्याला खतपाणी घालण्याची भावना येणार नाही. उपेक्षा याचा अर्थच तुम्हाला त्याच्याशी काहीही संबंध नाही. परंतु तसे होत नसेल तर तुमचा सुप्त अहंकार तुम्हाला उपेक्षा करू देत नाही. मनात त्यांचे विचार दाटी करत आहेत ही उपेक्षा नाही, आभास आहे. अशांना आवर घालावा का? ठकाशी महाठक असावे का? भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्ण तसेच श्री समर्थ रामदास स्वामी हे अध्यात्माबरोबरच राजकीय गुरुही होते. त्यांनी जीवनात संघर्ष स्वीकारला. तुम्हाला भौतिकदृष्ट्या महात्मा व्हायचे असल्यास जरूर असे करा. मग संघर्ष अटळ आहे. परंतु त्यासाठी भौतिक जीवनावर तुळशीपत्र व्हावे लागेल. कौटुंबिक जीवनावर निखारा ठेवावा लागतो. त्याची तयारी आहे का याचा आधी विचार करा. परंतु जर तुम्हाला आध्यात्मिक महात्मा व्हायचे असेल तर साक्षी राहा आणि संघर्षापासून दूर राहा. लाओ त्सेने सम्राटाने देऊ केलेले पंतप्रधान पद स्वखुशीने नाकारले होते. त्या ससेमिऱ्यामधून वाचण्यासाठी तो देश सोडून निघून गेला. तो राजकीय गुरु नव्हता, आध्यात्मिक गुरु होता. त्याचे संघर्षाचे सूत्र शिकायचे असेल तर तुम्हाला लाओ त्से व्हावे लागेल. तसे नसेल तर गीता तत्त्व स्वीकारा. त्यायोगे संघर्ष करून तुम्ही अध्यात्म करू शकाल. लाओ त्सेला पंतप्रधान होऊन ते सर्वोच्च अधिकार ग्रहण करून त्याच्या तत्वाची अंमलबजावणी करता आली असती. परंतु त्याने तसे केले नाही. आपले तत्त्वज्ञान शिक्षारूपी कर म्हणून नाईलाजाने लिहून ठेवले. त्याच्या पालनाचे स्वातंत्र्य त्याने ते वाचणाऱ्यांवर सोडले आणि देश सोडून तो निघून गेला. सज्जन आणि दुर्जन यात समत्व कसे पाहायचे? सज्जन आणि दुर्जन हे द्वंद्व आहे. हे दोघेही एकाच काठीची दोन विरुद्ध बाजूची दोन टोके आहेत. या दोघांनाही एकाच परम चैतन्यामधून भगवंत श्रींमधून ऊर्जा मिळत आहे. सज्जन या ऊर्जेमुळे भौतिक किंवा आध्यात्मिक वैभव मिळवतो आणि त्याबरोबर अहंकारादी रिपूंचाही प्रसाद मिळवतो. त्यामुळे तो हळूहळू दुर्जनाच्या टोकाकडे प्रवास करू लागतो आणि यथाकाळी दुर्जन होतो. तसेच दुर्जन त्या ऊर्जेमुळे दुर्जनपणा यथेच्छ उपभोगतो आणि त्याला वैतागतो, उबतो. तो हळूहळू सज्जनाच्या टोकाकडे प्रवास सुरू करतो आणि यथाकाळी सज्जन होतो. दोहोंमध्ये हेच समत्व आहे. 1. दोघेही एका टोकापासून दुसऱ्या टोकाला प्रवास करणारे आहेत. 2. आजचा सज्जन योगी उद्याचा दुर्जन भोगी आहे आणि आजचा दुर्जन भोगी उद्याचा सज्जन योगी आहे. 3. यामुळे ते दोघेही मुक्त होण्यास पात्र आहेत. हे कसे ते पहा. त्या काठीरूपी त्यांच्या जीवनाच्या मध्यावर भगवंत श्री योगेश्वर शून्यात साक्षी राहून ही लीला अनुभवित असतात. भगवंत श्रींनी दोघांनाही समबुद्धी, समऊर्जा दिलेली आहे. या योगे प्रवास करताना दोघांनाही वाटेत ते साक्षीत्वाचे शून्य लागते. तेथे पूर्णत्व आहे, तेथे योगधाम आहे, तेथे भगवंत श्री आहेत. तेथे स्थिर व्हायची योगबुद्धी त्यांनी वापरायची आहे. तेथे भगवंत श्री योगेश्वर त्यांना तत्क्षणी मुक्त करून घ्यायला सदा आतुर आहे. आता ते पूर्णत्वाचे शून्य ओलांडून पुढे प्रवास करायचा की प्रवास संपला आहे आणि यात्रा सुफळ संपूर्ण झाली आहे हे ओळखून तेथेच विराम करायचा आहे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला त्रास होतो हे आपले संचित आहे का?
सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला त्रास होतो हेच चूक आहे. तसे त्याला ज्या दिवशी वाटू लागेल त्या दिवशी तो सत्याच्या मार्गापासून ढळलेला असेल. सत्याच्या मार्गावरून चालणारा मोठ्या आनंदाने स्वतःच्या मार्गाने जीवनयात्रा करत असतो, त्याची लीला अनुभवित असतो. श्री ज्ञानेश्वर माऊलींना खूप त्रास झाला असे आपल्याला आज वाटत आहे. त्यांना तसे कधीही वाटले नाही. भगवान आद्य श्री शंकराचार्यांना समाजाने खूप छळले असे आपल्याला आज वाटते. त्यांना तसे चुकूनही वाटले नाही. यामुळे या दोघांनीही समाजाला भरभरून प्रेम दिले, ज्ञान दिले, सर्वांचे भले केले. कृपया या संभ्रमावर निरूपण करावे. आपण विनंती केल्याप्रमाणे याचे मी येथे निरूपण केले आहे, परंतु अध्यात्म मूलतः समजण्यासाठी निरूपणाचे सतत पारायण करावे, परत परत वाचन करावे, चिंतन करावे. अध्यात्म समजले असे वाटेपर्यंत ते तुमच्यापासून सहस्त्र योजने दूर गेलेले असते. यामुळे ऐन कसोटीच्या क्षणी त्याप्रमाणे आचरण होत नाही. नेमके उलट वर्तन होते. हातून प्रमाद होतात. अध्यात्म समजले आहे या भ्रमात राहू नये. अध्यात्म ज्या दिवशी समजेल त्या दिवशी तुमचा संभ्रम तुमच्यापासून दूर गेलेला असेल. पारायणे केल्याने त्यातील बारकावे लक्षात येतात. एका वाचनाने ते अधोरेखित होत नाहीत. कारण संसार सांभाळून तुम्ही हे सर्व करत असता. सदा त्यातची रंगला अशी तुमची अवस्था होणे शक्य नसते. यामधून जितके होईल तितके करत असायचे. इतरांचे निरीक्षण न करता, कोण काय म्हणत आहे यात लक्ष न घालता, स्वतःचे स्वतः सतत निरीक्षण करून आपण योग्य मार्गावर आहोत याची खात्री करत असावे. तेवढे पुरेसे आहे. एक क्षण असा येईल की ते आपोआप तुमच्याही नकळत घटित होईल. तुम्हाला इतरांकडून समजेल की तुम्ही सायुज्यमुक्त जीवन जगत आहात. हरिओम.